विखे शहांच्या भेटीत विखेंनी आमदार राम शिंदेंचं गाऱ्हाणं मांडले का? सुजय विखेंच्या पराभवाचा वचपा आता विखे काढणार का? राज्याच्या राजकारणातून आमदार राम शिंदेंचा पत्ता विखेंना कट करायचा आहे का? पाहूयात सविस्तर. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील दूध दराच्या संदर्भात ही भेट होती असं विखेंनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून सांगितलं. पण फक्त एवढ्या एका मुद्द्यावरती विखे थेट दिल्ली गाठतील का? तर अजिबात नाही. या भेटीमध्ये अजूनही अनेक विषयांवर नक्कीच चर्चा झाली असणार. त्या मुद्द्यांचा स्पेशल व्हिडिओ आम्ही काल केलाय. या भेटीचा विचार करत असताना अजून एक गोष्ट अचानक क्लिक झाली. कारण विखे ज्या वेळी अमित शहांची भेट घेतात त्यावेळी काहीतरी महत्वाचं कारण नक्कीच असतं. आणि इतिहासात जर डोकावलं तर ज्या वेळी या दोघांच्या भेटी झाल्यात त्यावेळी राजकारणात काय घडलंय हे सर्वांसमोर आहे. विखे शहांच्या भेटीनंतर नगरच्या राजकारणाला वेगळाच युटर्न मिळतो हा देखील इतिहास आहे. मग नगरच्या राजकारणाचा असा कोणता मुद्दा आहे जो विखेंना थेट शहांजवळ घेऊन गेला आणि तिथे त्यांना तो बोलावा लागला? आता हा विचार करत असतानाच थोडंसं डोकं खाजवलं आणि मग एक विचार आला. तो म्हणजे कोणता? तर येणाऱ्या विधान परिषद सभापती पदाची जी काही निवड आहे तो मुद्दा. आणि या सभापती पदासाठी राम शिंदेच्या नावाची चर्चा सुरू आहे. आता विखे आणि शहा यांची जी भेट झाली त्यात राम शिंदे यांची चर्चा झाली असेल का? हा प्रश्न आम्हाला पडला. बरं, चर्चा झाली तर ती का झाली व काय झाली याचं उत्तर शोधण्याचाही आम्ही प्रयत्न केलाय. आता विखे शहा भेटीत काय झालं हे फक्त अंदाज सर्वच लोक मांडतायत. तसाच शिंदेबाबतचा अंदाज आम्ही बांधलाय. आम्ही पुन्हा सांगतोय की हा फक्त अंदाज आहे, याला कुठलाही संदर्भ किंवा पुरावा नाही. नमस्कार, मी विजय गोबरे आणि आपण पाहतात अहमदनगर लाईव्ह 24. मित्रांनो, गुरुवारी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी विखे पुत्र गेले. या ठिकाणी या त्रिकुटाची भेट झाली, बैठक झाली, बोलणं झालं. आता ही भेट दूध दरवाढी संदर्भात होती अशा बातम्या सगळीकडे झळकल्या. त्यांच्या सोशल मीडियावरही हे सांगण्यात आलं. आता थोडंसं इतिहासात डोकावलं तर गेल्या वेळीही विखे पिता पुत्रांनी अमित शहांची भेट घेतली होती आणि त्यावेळी कांदा निर्यात बंदी उठवली गेली अशा बातम्या आल्या. परंतु थोडंसं दुसऱ्या अँगलनं पाहिलं तर त्यानंतर काही दिवसांनीच सुजय विखेंना लोकसभेचं तिकीट फिक्स झालं आणि भाजपच्या पहिल्या यादीत त्यांचं नाव झळकलं. आता हा संदर्भ आम्ही कशासाठी सांगतोय तर विखे शहा भेटीमागं अनेक कारणं नक्कीच असतात. याच कारणांच्या शक्यता कोणत्या आहेत तर याचा एक व्हिडिओ आम्ही काल केला आहे. कोणी पाहिला नसेल तर त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, त्याच्यावरती तुम्ही हे पाहू शकता. हा, तर आता मुद्दा मुख्य तो आपण घेऊ. जी मुख्य शक्यता आहे त्याच्याकडे आपण येऊ. आम्ही हेडिंग मध्ये जे सांगितलंय त्याप्रमाणे विखे शहा भेटीमुळे शिंदेचं टेन्शन वाढलंय का हा संशोधनाचा विषय झालाय. परंतु या भेटीत विखेंच्या पराभवाची कारणमीमांसा नक्कीच झाली असावी हे तितकंच खरं. आता विखेंच्या पराभवाची कारणं शोधली तर विखेंवर नाराज असणाऱ्या आमदार राम शिंदेची चर्चा या भेटीत नक्कीच झाली असणार. राम शिंदे हे कर्जत जामखेड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. शिवाय विधानसभेतील पराभवानंतर भाजपने त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. म्हणजेच राम शिंदेचा कर्जत जामखेडवरील जो काही होल्ड आहे तो भाजपनं कायम ठेवला. त्यांना त्या ठिकाणी बळ दिलं. आता भाजपने इतकं बळ दिलं असतानाही गेल्या लोकसभेला विखेंना कर्जत जामखेडमधून तब्बल 9,000ची पिछाडी सहन करावा लागली. या मतदारसंघात विखेंच्या विरोधी जे निलेश लंके उभे होते त्यांना तब्बल 1,04,963 मतं इथे मिळाली. तर सुजय विखे यांना फक्त 95,835 मतं मिळाली. याचा सरळ सरळ अर्थ असा निघतो की एकतर भाजप तेथे कमी पडलाय किंवा शिंदेंनी हे सगळं विखेंचं काम करण्यात प्रामाणिकपणा दाखवलेला नाही. आता भाजप येथे कमी पडलाय का तर अजिबात नाही, तो प्रश्नच येत नाही. कारण या तालुक्यामध्ये भाजपची सध्या तरी चांगली स्थिती आहे. शिवाय रस्ते, वीज, पाणी, MIDC
यासारखे तेथील महत्वाचे प्रश्न भाजपने मार्गी लावलेत. मग शिंदेंनी काम केलं नाही किंवा शिंदेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं ऐकलं नाही असा सरळ सरळ अर्थ निघतो आणि तशा चर्चा देखील झाल्या. आता पराभवाच्या कारणाची चर्चा विखेच्या भेटीत झाली असेल तर हा मुद्दाही निघाला असणार. आता पुढचा प्रश्न येतो तो म्हणजे विखेंनी शहांची भेट आत्ताच का घेतली? तर दूध दराचा प्रश्न हा महत्वाचा आहे हे नक्की. तो थेट शहांकडून सोडायचा यासाठी ही वेळही अगदी योग्य आहे. कारण विधानसभेपूर्वी हा प्रश्न निकाली निघाला तर नक्कीच भाजपला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत फायदा होईल. लोकसभेला जसा शेतकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला होता त्याचा फटका बसला तो आता बसणार नाही. परंतु याच भेटी दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात अजून एक मुद्दा चर्चेत आहे तो म्हणजे विधान परिषदेच्या सभापतींची निवड. आता या पदासाठी जे काही भाजपनी नावं दिली आहेत त्याच्यामध्ये प्रवीण दरेकर, निरंजन डावखरे आणि राम शिंदे या त्रिकुटाची चर्चा आहे. म्हणजे सभापती पदासाठी राम शिंदे हे स्पर्धेत आहेत. आता कुठं तुमच्या डोक्यात आमच्या व्हिडिओचा विषय हळूहळू उलगडायला लागला असेल, समजायला लागला असेल. हा तर सध्या सभापती पदासाठी शिंदेच्या नावाची चर्चा आहे आणि याच टायमिंगला विखेंनी शहांची दिल्लीत भेट घेतली. शिंदे विखेंचं जिल्ह्यातील शीतयुद्ध पाहता या भेटीनं शिंदेंना नक्कीच टेन्शन आलं असणार हे नक्की. आता हे जे आम्ही मांडतोय ही खरंच चर्चा आहे की खरोखर झालंय की फक्त शक्यता आहेत हे आता आपल्या समोर दिसेलच. परंतु ही चर्चा होऊ शकते हे देखील आपल्याला नाकारून चालणार नाही. या भेटीनंतर शिंदेचा पत्ता कट होणार का की भाजप पुन्हा शिंदेवर विश्वास ठेवून विखेंना साईडला करणार हे आपल्याला येत्या काळात नक्कीच समजेल. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नवीन विषयावर. तोपर्यंत